शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये अनेक दिव्यांग बांधव सुद्धा सहभागी झालेले होते। मात्र आता बच्चू कडूंची लढाई जी आहे ती निर्णायक झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। दिव्यांग बांधवांना नेमकं काय वाटते ते त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी ते आराम करतात आहे। आंदोलनाचं स्थळ त्यांनी सोडलेलं नाही। ताई, काय वाटते, आज 30 तारीख दिली आहे कर्जमाफीसाठी सरकारने, कुठेतरी विजय झाला आहे? आज आमच्या बच्चूभाऊ कडू मंत्रालयाला गेला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी बोलवले आहे तिला। आता बघू आता काय होते। तर आता सरळ सरळ कर्जमाफ करायला पाहिजे, काऊन 30 तारीखपर्यंत 30 जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असं सरकारने सांगितलं। 30 नाही, आता कर्जमाफी करायलाच पाहिजे सर मंत्री साहेबांना, काऊन की आता किसानाच्या एवढं दुष्काळ पाऊस पडण्यामुळे एवढं नुकसान करत झालं आहे की सरकारला कर्जमाफी करायला लागणारच आहे। आणखी काही दिव्यांग बांधव आपल्यासोबत या ठिकाणी आहे। दादा, काय वाटते, एकंदर बच्चू कडूंच्या लढ्याला कुठेतरी यश आलं? बच्चू भाऊचा आत्तापर्यंत अधिकृत आणखीन आमच्याकडे काही माहिती आलेली नाही, परंतु 30 जून जर दिली असेल, हे सरकारचा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे। आणि आज शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, शेतकऱ्याचा अंत घेऊ नये। बच्चू भाऊचा आदेश हा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। वेळ पडली आम्ही रक्तही सांडायला तयार आहे, आम्ही आमच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे। एक नवी क्रांती या ठिकाणी बच्चू भाऊच्या रूपाने शेतकऱ्याच्या सर्व मागण्यासाठी एक क्रांतीची ठिणगी या ठिकाणी पडलेली आहे। कारण काल ज्या प्रकारे न्यायालयाला मध्यस्थी घालून ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बच्चू भाऊच्या पाठीमागे, कारण आज आमच्या सर्व शेतकऱ्याचा आशेचा किरण बच्चू भाऊ बनलेले आहे। आणि बच्चू भाऊ जे आदेश देतील, बच्चू भाऊ जे अधिकृत सांगतील ते आम्ही सर्वतोपरी करायला तयार आहे। वेळ पडली आमच्या प्राणाच्या। बच्चू कडू यांचे आदेश सर्वतोपरी राहील। तुम्हाला काय वाटते, 30 तारखेची कर्जमाफीसाठीची वेळ सरकारने दिलेली आहे? शासनाने जे ही 30 तारीख दिलेली आहे कर्जमाफीची वेळ, हे भरपूर कालावधी आहे। का तर यावर्षी इतकी अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे। शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था आहे की ती अवस्था बघून तुम्ही तर बघितलेलीच असेल, पण पूर्ण जनतेने बघितलेली आहे की नदीकाठचे पूर्ण खरडून गेले। जे पीक निघालं त्या पिकाला भाव नाही। आजपर्यंत कोणते केंद्र चालू झालेले नाहीत। केंद्र चालू जर झाले असले तर ज्याला एखादा 2 क्विंटल असेल तर त्याला 5200 भाव मिळाला असता। आज मार्केटमध्ये गेलं तर 1500, 2000, 2500 भाव आहे सोयाबीनचा। मग हे या निर्णयावर तुम्ही समाधानी आहे? या निर्णयावर आम्ही समाधानी नाही। आणि बच्चूभाऊ जे निर्णय घेतील पुढचा, त्या निर्णयासोबत आम्ही सोबत राहू। बच्चूभाऊने जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करू। आम्ही आज जसे झोपलेले आहोत, जेथपर्यंत भाऊ बोलतील तेथपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू। नक्कीच निर्णय जरी झाला असेल किंवा सरकारने आश्वासन जरी दिलं असेल, तरी सरकारच्या आश्वासनापेक्षा आमच्यासाठी बच्चू कडू काय आम्हाला सांगते आणि बच्चू कडूंचा काय आदेश आहे त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असं दिव्यांग बांधवांकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।